Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। इतर पक्षाचे कार्यकर्ते नव्हते असले तेही राबत होते, ते सगळ्यांनी कष्ट केले, सामूहिक कष्ट केले, पण रिझल्ट हवा तसा झाला. ईव्हीएम शंका घेतली गेली काही नेत्यांनी. ईव्हीएम बाबत उद्धव ठाकरेंनीच शंका घेतली ईव्हीएम या मशीन बद्दल. आपलं काय नेमकं मत आहे याच्यावर? असं की मी ऐकलं काही सरकारांचं मत, पण त्याची ऑथेंटिक माहिती जोपर्यंत माझ्याकडे नाही तोपर्यंत या सिस्टीमच्या सोबत मी काही भाष्य करू इच्छित. तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? असं की निकाल काल लागला, काल हा निकाल काल झाला, आज मी कराडमध्ये आहे. तुम्ही कायम सातारा जिल्ह्यामध्ये असता, असे अनेक धक्के प्रश्न विचारलेच आहे आपल्याला. हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करते, करू इच्छिते, त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असा सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या धोरणाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे, याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे. लगेच दुसरा दौरा म्हणजे पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीची तयारी समजायचं. म्हणजे लोकसभा आहे, त्याच्याची जिल्हा परिषद आहे, पंचायत संस्था आहेत, स्थानिक संस्था आहेत. संपूर्ण राज्याचं लक्ष हे बारामतीच्या निकालाकडे होतं. संपूर्ण राज्याचं लक्ष काय नेमकं तिथं घडलं? कारण अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होती. अजित पवारांचं मार्जिन कमी झालं असलं तरी एक खूप काटेकी टक्कर त्या ठिकाणी पाहिलं. साहेब, त्याला जोडूनच एक प्रश्न, युगेंद्र पवारांना लवकर लॉन्च केलं गेलं असं वाटते? असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं. त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट समज उद्या तिथं उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता. त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे. आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची. अजित पवार त्यांचं इकडे अनेक वर्षाचं असोसिएशन, सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक लवकर तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती.